मला माझ्या मुलीच्या होणाऱ्या पतीचे दुसऱ्या एका पुरुषाला चुंबन देतानाचे फोटो मिळाले आणि आता माझी मुलगी माझ्याशी बोलत नाहीये. माझी मुलगी डीना गेल्या 7 महिन्यांपासून स्टॅनसोबत साखरपुडा करून आहे. स्टॅन एक खूप चांगला मुलगा आहे, कष्टाळू, नम्र आणि माझ्या मुलीचे त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण काही आठवड्यांपूर्वी भेटशाळेतील एका जुन्या मित्राच्या आईशी झाली. जेव्हा मी साखरपुड्याचा उल्लेख केला, तेव्हा ती खूप आश्चर्यचकित दिसली. तिने मला सांगितले की तिचा मुलगा मॅट 2 वर्षे स्टॅनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तिने मला फेसबुकवरील त्यांचे एकत्र असलेले फोटो दाखवले, हात धरलेले, चुंबन घेतानाचे आणि बरंच काही. तो नक्कीच स्टॅनच होता. मी आणि माझ्या पत्नीने डीनाला जवळ बोलावले आणि आम्हाला जे काही आढळले ते तिला सांगितले. मला वाटले होते की ती धक्काला जाईल, पण त्याऐवजी तिचा स्फोट झाला. तिने माझ्यावर हेरगिरी केल्याचा आरोप केला, स्टॅन गे आहे हे नाकारले आणि त्याला लाजवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी एक वाईट माणूस असल्याचे सांगितले. ती रागाने बाहेर निघून गेली आणि तिने आमचे फोन घेणे बंद केले. पण एक मोठी समस्या होती. पुढच्या महिन्यात लग्नाचा एक मोठा हप्ता भरायचा होता. खोटेपणावर आधारलेल्या लग्नासाठी मी पैसे खर्च करू शकेन का, हे मला कळत नव्हते. शेवटी स्टॅन आम्हाला भेटायला आला. त्याने आम्हाला सांगितले की तो पॅन्सेक्सुअल आहे. याचा अर्थ त्याला लिंगापेक्षा व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते आणि तो डीनाशी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी त्याला सांगितले की मी त्याचा स्वीकार केला आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो. पण त्यानंतर खरा ड्रामा सुरू झाला. डीनाला स्टॅनच्या भूतकाळाबद्दल सुरुवातीपासूनच माहीत होते. पण प्रामाणिक राहण्याऐवजी तिने स्टॅनला सांगितले की आम्हाला हे सर्व खूप घृणास्पद वाटले आणि आम्ही लग्नाचे पैसे देणार नाही आहोत. तिने तर त्याला असेही सांगितले की त्याच्या आयुष्यातील तो काळ आता संपला आहे आणि पैसे मिळवण्यासाठी त्याला आमच्यासमोर खोटे बोलावे लागेल आणि स्वतःला स्ट्रेट असल्याचे भासवून राहावे लागेल. त्यांच्यात मोठे भांडण झाले आणि त्यांनी साखरपुडा मोडण्याचा निर्णय जवळपास घेतला होता. डीनाने शेवटी माफी मागितली. तिचे म्हणणे होते की ती फक्त त्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होती, पण विश्वास आता पूर्णपणे तुटला आहे. मला माझ्या मुलीचे हृदय वाचवायचे होते, पण शेवटी असे दिसून आले की सर्वात जास्त नुकसान तर तीच करत होती.